तर मी गोविंदा चव्हाण तुमचा लाडका एक पुअर कलाकार. तर मी आता इंस्टाग्रामवर रील्स जास्त प्रमाणात टाकत आहे, लिमिटच्या बाहेर. म्हणजे दिवसाला खूप रील्स येतात, तुम्हाला त्रास होतो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, सॉरी. त्याचप्रमाणे मला तुमचा भरघोस प्रतिसाद मिळतोय, मला खूप आनंद होतोय आणि उत्साह वाटतोय आणि काय काय चांगले चांगले रील बनवाव्या. पण त्यात मला एक असं खटकतं आहे की माझे फॅन फॉलोअर्स आहेत, त्याच्यातील काही माझे असे खास जिगरी लंगोटी यार आहेत. ते मला पर्सनल फोन करून बोलत आहेत, भावा असं वागू नको, तुझं करिअर आहे पुढे, फुकट इमेज खराब करू नको, इंस्टाग्राम जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे, तू आमचा जिगरी आहेस. पुढे चार चौकात गेलो तर समोरचा माणूस आम्हाला बोलतो की तो काय गोविंदा असा का वागतो वेड्यासारखा. एवढा सुशिक्षित माणूस, लेखक, कवी, सामाजिक क्षेत्रात धडीचे कार्य करते आणि असंख्य अशा कलांनी पारंगत हा गोविंदा चव्हाण आहे, असं ते माझे मित्र बोलतात. आणि ते बोलतात असं वागू नको, अशी रील्स टाकू नको, कुठेतरी सुधार, आईवडिलांचं नाव मोठं कर, फुकट इज्जतीचा फालुदा करू नको. त्यांना खरंच धन्यवाद, कारण माझ्यावर असलेलं प्रेम या मैत्रीमध्ये दिसून येतं आणि त्यांचं मी ऐकणार. आणि माझे जास्त व्हिडिओज इंस्टाग्रामवर येणार नाहीत, येणार एखाद दुसरा, पण जास्त प्रमाणात येणार नाही. आणि मला खूप आनंद होतो आहे की माझे इंस्टाग्रामवर 1000 हे फॉलोअर्स कंप्लीट झाले आणि खूप मन प्रसन्न असं भरून आलं. आणि तुमचं हे प्रेम पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खरंच माझ्या खिशात 1 रुपया जरी नसला ना, तरी मनामध्ये मी करोडपती झालो आहे, मनाने करोडपती झालो आहे. मला एवढंच कमवायचं आहे, मला माणुसकी कमवायची आहे. मी भले 5 वर्ष मुंबईमध्ये राहतो, पण अजून सेटल नाही आहे. अकाउंटवर 1 रुपया पण नसेल माझ्या, कारण मी सर्व काही स्वतःच्या जीवाला खाल्लं आणि स्वतः मी मजा केली, एन्जॉय केलं आणि करतो आहे. कारण हा आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागणार नाही. त्यासाठी ज्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा, उत्साहाने जगा, लहान मोठ्याचा आदर करून सर्व पावरे उठला. सकाळी उठल्यावर आईवडिलांना नमस्कार करून घराच्या बाहेर पडा आणि यानी काणी पापानीच जन्मांतर कृतानीच तानी तानी विलक्षणित प्रदक्षिणा पदे पदे. जन्मांजन्मांमध्ये माझ्या प्रत्येकाच्या जन्मांजन्मांमध्ये जी जी पापे आपल्या हातून घडले असतील त्याचा विनाश, प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलांगती हो जाऊ. ब्रह्मानंद परमसुगंध द्वितीय एकमितम सर्वसाध भावतून भावत सद्गुणमानी या कुंदेत शारदवल्या शुभ्रवस्त्रार्थ या विनाबंधनच्या श्वेत पद्मासनमा काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्मेकरम शंकरम चक्रगदा बुष्टिपुरुषाची पादराज शरण प्रवत्ते आकाशातम पतितम त्वजम यथागती सागरम सर्वदेव नमस्कारा केशवदी वंदे सरस्वती विनापुस्तकधारिणीं पद्मासनं शूरवस्त्रा कलाविद्या प्रदायिनीं आकाशातम पतितम त्वजम यथागती सागरम सर्वदेव नमस्कारा केशवदी. प्रत्येकाच्या बोलण्यात गोडी असली पाहिजे. वाणी जर गोड असेल तर माणसं कमवली जातात आणि वाणी जर कडू असेल तर माणसं गमवली जातात. माणसाच्या वाणीवर, त्याच्या राहणीमानावर कोण बघत नाही, पण माणसाचं राहणीमान वाणीत जर गोड नसेल तर माणसाकडे त्या कुठल्या नजरेने माणसं बघणार. तर प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये प्रगती केली पाहिजे, प्रगती उंच स्तरावर गेली पाहिजे. प्रगती केली पण कुठल्या न कुठल्या चांगल्या मार्गाने गेली पाहिजे. आता मी लावणी वगैरे टाकली आहे, एक कॉमेडी व्हिडिओ म्हणून टाकला आहे मी. पण एवढंच मला दुःख वाटतं की काही माझ्या गावाला फोन करून सांगतात की माझ्या आईवडिलांना कंप्लेंट करतात की तुझा मुलगा बिघडत चालला आहे, त्याला सुधरवा सुधरवा सुधरवा. पण त्यांना कुठे माहिती आहे तो मुलगा कुठल्या प्रगतीपथाच्या मार्गावर पाऊलवर पाऊल ठेवून एक उंच शिखर गाठण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आणि ज्यांनी माझ्या आईवडिलांना फोन करून त्यांना त्रास दिला आहे, त्यांना मी सोडणार नाही. जिथे कुठे असतील तिथे त्यांना भेटून त्यांना त्यांचा महाप्रसाद देणार आहे. ही कुठली धमकी नाही आहे, पण एक आनंद अश्रू येणार त्यांना. ते कॉल केले
ते सांगताना, कारण त्यांना पण माझी काळजी आहे की हा पोरगा चांगला आहे. आणि मला 10वीमध्ये 75% मिळाले होते आणि तेवढा मी रातोरात अभ्यास पण केला होता आणि दिनरात्र मी अभ्यासामध्ये मग्न झालो होतो. आणि कसं आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. सगळ्यांची मनं जपत राहिलो तर यशाची उंच भरारी कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागायला मला जमणार नाही. आणि उंच शिखर गाठायचं असेल तर प्रगतीपथावर जायचं असेल तर स्वतःच्या मनावर विश्वास आणि मनावर ताबा असेल तर हे विश्व घडेल. आणि विश्व घडलं तर आपली प्रगती होईल. गाव जर सुधारला तर तालुका सुधारेल, तालुका सुधारला तर जिल्हा सुधारेल, जिल्हा सुधारला तर राज्य सुधारेल, आणि राज्य सुधारलं तर राष्ट्र सुधारेल. त्याच्यासाठी गावाचा विकास हाच आपला विकास आहे. त्यामुळे सर्वांनी हे आयुष्य आहे, हे आयुष्य पुन्हा येणार नाही, ते गमतीदार आयुष्य आहे. त्यामुळे सर्वांनी प्रेमाने प्रेमभावनेने बोला. ते खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आणि खूप काही सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात माझे 2 शब्द संपवितो. आणि मला असंच सहकार्य तुमचं राहून द्या. काय चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि मला जर तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे तर मला पर्सनल मेसेज करा. प्लीज कोणी कमेंटमध्ये काही पण लिहू नका. लिहा, मला प्रोत्साहन करण्यासारखं खूप काय लिहा. पण असं म्हणजे बॅड कमेंट नॉट फॉर मी. प्लीज पर्सनल मेसेज. सक्सेसफुल all life. Time is important life. Time is money. Customer is God, God is customer. जसं आपण एखाद्या दुकानावर गेलो तर ग्राहक हा देव असतो, त्याप्रमाणे त्या ग्राहकाला पण असं खूप काय सांगण्यासारखं आहे. पण आता मी माझं थोडक्यात माझे 2 शब्द संपवितो आणि तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, निरोगी आरोग्य आणि स्वामीमय कृपा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहून दे. असं सद्गुरूचे स्वामी समर्थ च्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांनी नामस्मरण करा, भक्ती मार्गाला लागा. जिथे कुठे रामदास स्वामींच्या बैठकी असतील तर दासभूत पठण करा आणि आपल्या ज्ञानामध्ये उत्तरोत्तर प्रगती करा. आणि जेणेकरून आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहील आणि सर्व काही साध्य होईल आणि तुम्हाला जिंकण्याचा एक मोह निर्माण होईल आणि तुम्हाला मार्ग सापडत जातील. त्यासाठी रामदास स्वामी, कुठला पण तुमचा जो गुरु आहे, साईबाबा, स्वामी समर्थ, दत्तगुरू, अन्य खूप सारे देवता आहेत. पण मी एकच सांगेन तुम्हाला, आकाशातम पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारः केशवप्रती गच्छती. आकाशातून पडणारं पाणी दत्तावश्यक जसं सागराला जाऊन मिळतं. सागर हा एकच असल्याने आपण कोणत्याही देवाला केलेला नमस्कार तो केशवाचरणी पोचतो. केशव म्हणजे कोण असेल बरं, तर तो नारायण आहे. या विश्वाचा विश्वकर्ता. जसं परशुरामाने निर्माण केलेल्या निसर्गमय कोकणामध्ये आपली गावं आहेत आणि गावामध्ये प्रगती झाली पाहिजे, या प्रत्येक मराठी नागरिकाचं काम आहे. आणि प्रत्येक नागरिक याला स्वबळाने लढण्याची ताकद, हिंमत आणि जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. तुम्ही घाबरून घरात राहिलात तर काही होणार नाही. ज्यांनी स्वराज्य घडवलं, श्री छत्रपती शिवाजी महाराज, जर त्यांनी असं मोठं सहकार्य केलं नसतं, तर जर ते घराच्या बाहेर पडले नसते तर आपलं हे स्वराज्य घडलं नसतं. त्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि आपल्या घरामध्ये तुळस आणि गोट्यामध्ये गाय ही दिसते. आणि आपण हे विश्वामध्ये आहोत. हे कोणामुळे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. तसेच ही मुंबई कोणामुळे असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, या महान साहेबांमुळे आपण या मुंबईमध्ये सुरक्षित आहोत. आणि त्यांच्या कृपा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला
इथे नोकरीची सुविधा आणि नोकरी करण्याची एक मराठी माणूस जिवंत आहे आपला, आणि एक दरारा म्हणजे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना माझा मानाचा मुद्रा साहेब, तुम्हाला मानाचा मुद्रा साहेब, तुम्हाला मानाचा मुद्रा. तुमचे विचार मला खूप आवडतात साहेब. मला मोठा कलाकार, एक मोठा कोण साहित्यिक कलाकार किंवा एक मोठा कोण नाही, एक छोटा खेडेगावातला एक छोटा अज्ञान बालक आहे. काय चुकलं असेल तर माफ करून घ्या आणि माझ्या ज्ञानामध्ये प्रगती करा आणि मला प्रगतीपथावर नेऊन सोडा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ, दत्तगुरु, नमो नारायणा, नमो नारायणा, नमो श्री सर्व देवता आहे 753 देवतांनो. तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.